मी मनीषा तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर असा नेटच्या साडीपासून फॅन्सी फ्रॉक तयार करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. ह्या साडीसोबत आलेला हा ब्लाऊज पीस सुद्धा आहे, ह्याचा सुद्धा आपण इथे वापर करणार आहोत. आणि हा दुसरा सुद्धा ब्लाऊज पीसच आहे, थोडासा असा सिल्की आहे. ह्याचा सुद्धा आपण डिझाईन बनवण्यासाठी थोडासा वापर करणार आहोत. आणि इथे अस्तर आपला 3 मीटर लागणार आहे 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी. सर्वात आधी आपल्याला वरचा भाग कट करून घ्यायचा आहे. अस्तरचा कपडा आहे, अशी घडी करून घ्या. परत एकदा आपले इथे 4 पदर झाले पाहिजे ते लक्षात ठेवा. हे पहा, 4 पदरी घडी करून घ्यायची आहे. ही बंद बाजू आहे. आता वरच्या भागासाठी तयार उंची आपल्याला इथे 11 ठेवायची आहे. तर इथे मी 1 इंच वाढवून 12 वरती मार्किंग करून घेते. हे पहा, इथे मी 12 वरती मार्किंग करून घेते. एक अशी लाईन ओढून घ्यायची आहे. इथे मी एक अशी लाईन ओढून घेते. शोल्डर 5.5 लागणार आहे. इथे मी शोल्डरसाठी 5.5 वरती मार्किंग करून घेते. जेवढं शोल्डर घेतलं तेवढंच आपल्याला इथे मुंडा सुद्धा मार्किंग करून घ्यायचा आहे. 5.5 वरती मार्किंग करून घेते मुंड्यासाठी सुद्धा. इथे मी 5.5 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे अशी लाईन ओढून घेते ह्या सुद्धा बाजूला. हे पहा, अशा पद्धतीने. आता गळा रुंदी 2.5 इंच. इथे मी गळा रुंदीसाठी 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे आपल्याला पाठीचा आणि समोरचा गळा 4 इंचावरती मार्किंग करून घेते. इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. इथे मी 4 इंचावरती मार्किंग करून घेते. गळा रुंदी 2.5 इंचावरती अशी लाईन ओढून घ्यायची आहे. आता इथे मी गोलच गळ्याचा आकार ठेवणार आहे, दोन्ही सुद्धा. हे पहा, अशा पद्धतीने. फक्त आपले पाठीमागच्या बाजूला हुक असणार आहेत, लक्षात ठेवा. छाती 30 आहे. 30चा चौथा भाग आपल्याला इथे 7.5 वरती मार्किंग करून घेते. छाती 30 आहे. आता 30चा चौथा भाग इथे मी 7.5 वरती मार्किंग करून घेतलं. आणि 2 इंच शिलाई मार्जिंग लागणार आपल्याला. ते लगेच 2 इंचावरती पुढच्या बाजूला मार्किंग करून घ्यायचं आहे. कमर घेर आहे 27. आता 27चा चौथा भाग आपल्याला इथे 6.25 वरती मार्किंग करून घेते. इथे मी 6.25 वरती मार्किंग करून घेते. आणि 2 इंच शिलाई मार्जिंग लागणार आपल्याला इथे. हे अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं. अशी लाईन ओढून घ्या. ह्या मार्किंग वरती आपली परफेक्ट फिटिंग येणार आहे, लक्षात ठेवा. ह्याच्यावरती आता इथे मुंड्याचा आकार द्यायचा आहे. हे पहा, मध्य करून घ्यायचं आहे, मार्किंग करून घ्यायचं. आता पुढच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.5 इंचावरती द्यायचा आहे, लक्षात ठेवा. 1.5 इंचावरती लक्षात ठेवा. पुढच्या मुंड्याचा आकार, समोरच्या मुंड्याचा म्हणजे, आणि पाठीमागच्या मुंड्याचा आकार इथे आपल्याला 1.25 इंचावरती द्यायचा आहे. लगेच 1.25 इंचावरती मार्किंग करून घ्यायचं इथे, लक्षात घ्यायचा. आता इथून अशा पद्धतीने आपल्याला इथे आकार देऊन घ्यायचा. ह्या बाजूला हे पहा, अशा पद्धतीने. आता दुसऱ्या सुद्धा मुंड्याचा आकार लगेच देऊन घ्यायचा. हे इकडच्या बाजूला घ्यायचं. आता हे बरोबर आपल्याला व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. पाठीमागचा मुंडा कट करून घ्यायचा आहे. मार्किंग करून ठेवा. फिटिंग परफेक्ट आपली त्याच्यावरतीच येणार आहे त्यासाठी. आता गळा कट करून घेते. दोन्ही सुद्धा सोबत कट करायचे आहेत. आता आपण घडी टाकताना बंद टाकली होती, थोडंसं कट करून घेते. आता इथे मी सर्वात आधी पुढचा मुंडा कट करून घेते. अशी घडी करून घ्यायची आहे आणि मुंडा कट करून घ्यायचा आहे. आता इथे दोन्ही सुद्धा बाजूंना मार्किंग करून ठेवा. फिटिंग परफेक्ट त्याच्यावरतीच आपली येणार आहे. आता दुसऱ्या सुद्धा बाजूला मार्किंग करून ठेवायचं आहे. आता इथे आपल्याला खालच्या घेरसाठी अस्तरचा कपडा कट करायचा आहे. आता इथे आपण 33 उंची, खालच्या घेरची उंची साडीच्या कापडाची 33 ठेवणार आहोत, ते लक्षात ठेवा. त्याच्यापेक्षा अस्तर आपला 2 इंचाने कमी ठेवायचं आहे, लक्षात ठेवायचं. आता इथे बघू शकता डबल कपडा आहे. अशी घडी करून घेते ह्या बाजूला. ही आपली ओपन बाजू राहणार आहे, ते लक्षात ठेवा. घडी करून घेते. हे पहा, म्हणजे समोरचा एक घेर आणि पाठीच्या बाजूचा एक घेर आपल्या इथे दोन्ही सुद्धा सोबत कट होतील, ते लक्षात ठेवा. आता ह्या बाजून मी घडी टाकलेली, लक्षात ठेवा. आता इथे फक्त आता जेवढं उंचीला लागणार आहे ना आपल्याला एवढं इथे हे पहा, बघू शकता. मोजून दाखवते. साडीच्या घेरची उंची आपण इथे 33 ठेवणार आहोत. त्याच्यापेक्षा 2 इंचाने कमी आपल्याला इथे 31 वरती मार्किंग करून घ्या अस्तरच्या घेरच्या उंचीसाठी, लक्षात ठेवा. आता 31 इथे ठेवा. हे पाशा पद्धतीने बघू शकता.
इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा उंची ठेवू शकता, ते लक्षात ठेवायचं आहे. तुम्हाला जर पूर्ण अस्तर जोडायचं असेल तर पूर्ण अस्तर सुद्धा जोडू शकता, आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, किंवा साडीचा घेर सुद्धा तुमच्या आवडीनुसार सुद्धा कमी जास्त सुद्धा ठेवू शकता, ते लक्षात ठेवा. फक्त अस्तर घेताना काय करायचं, 2 इंचांनी कमी ठेवायचं साडीच्या घेरपेक्षा, ते लक्षात ठेवा. आता इथे बघा, हे पहा, इथे 31 ठेवते आणि ते खाली बघू शकता, अशा पद्धतीने टेप लक्षात ठेवा. आता इथे मी काय करते, सर्वात आधी जेवढा उंचीला लागणार आहे कपडा तेवढा इथे मी कट करून घेते. हे पहा, इथून कट करून घेते. हे पहा, अशा पद्धतीने. हे पहा, मी हे कट करून घेतलं. डबल कपडा आहे, लक्षात ठेवा. इथे सुद्धा हे डबल आहे, म्हणजे हे आपले 4 पदर आहेत, लक्षात ठेवा. आणि ही आपली ओपन बाजू पूर्ण, हे सुद्धा आपले 4 पदर आहेत, लक्षात ठेवा. आणि ही आपली बंद बाजू. आता इथे आपण घडी टाकताना बंद टाकली होती, मी कट करून घेते, कारण की समोरचा एक घेर आणि पाठीचा एक घेर आपल्या इथे निघणार आहे, लक्षात ठेवा. आता वरच्या भागाचं केलेलं कटिंग आपल्याला इथे घ्यायचं आहे, बघू शकता. आता ह्याच्यावरती ठेवून घ्या, बंद बाजू बंद बाजूला झाली पाहिजे, लक्षात ठेवा. बंद बाजू बंद बाजूला ठेवून घ्या, तेव्हा तुम्हाला मार्किंग करायला सोपं पडेल. आता इथे सर्वात आधी कमर घेरचं मार्किंग करून घ्या, कारण की परफेक्ट फिटिंग कमर घेरची आपली त्याच्यावरतीच येणार आहे. आणि 2 इंच शिलाई मार्जिंग वरच्या भागाला तेवढंच केलेलं मार्किंग बरोबर असं ठेवून घ्या आणि मार्किंग करून घ्यायचं आहे, ते विसरू नका, फक्त ते लक्षात ठेवायचं आहे. असं ठेवून तुम्ही सुद्धा मार्किंग करून घेऊ शकता. आता ह्या बाजूला 2.5 इंच आपल्याला तिथे थोडासा असा गोल आकार द्यायचा आहे. 2.5 इंचावरती मार्किंग करून घेते, कारण की बऱ्याच वेळा काय होतं, आपले तिथे कोपरे येतात, त्यासाठी असा गोल आकार थोडासा आपल्याला तिथे देऊन घ्यायचा आहे. आता इथे आपण मार्किंग केलं कमर घेरचं मार्किंग, आणि पुढच्या बाजूला 2 इंच सुद्धा आपण घेतलेलं आहे. त्या 2 इंचावरती असं पट्टीचा वापर करा आणि अशी एक क्रॉसमध्ये लाईन ओढून घ्यायची आहे. क्रॉसमध्ये घ्या, हे पहा, खालीपर्यंत क्रॉसमध्ये घेतलेलं आहे मार्किंग करून. आता ते व्यवस्थित आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे, सावकाशमध्ये कट करून घ्या. आपण ज्याच्यावरती मार्किंग केलं ना त्याच्यावरती बरोबर आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. हे सुद्धा खालच्या बाजूचा घेर व्यवस्थित असा कट करून घ्या, बघू शकता. आकार सुद्धा व्यवस्थित आला. थोडासा गोल आकार दिला ना इथे, म्हणजे आपले कोपरे सुद्धा येणार नाहीत, दिसायला सुद्धा तुमचे व्यवस्थित दिसेल घेर. आता इथे अशा पद्धतीने ठेवून घ्या आणि मध्यपासून कट करून घ्यायचं आहे. पाठीची बाजू असणार आहे आपली ही हुक आणि लूप पट्टी जोडून घेण्यासाठी. इथे मी 2.5 इंच मार्किंग करून जेवढ्या उंचीच्या लागतात तेवढ्या इथे पट्ट्या कट करून घेते. आता हा साडीसोबत आलेला ब्लाऊज पिसाचा कपडा आहे. सर्वात आधी पाठीची बाजू अशी ठेवून घ्या आणि कट करून घ्यायची आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. कपडा थोडासा सोडून कट करून घ्या, शिल्लक राहिला तर आपण नंतर कटिंग करू सुद्धा शकतो, ते लक्षात ठेवा. आता पुढची बाजू हे दोन्ही सुद्धा घ्या. थोडासा इथे आपल्याला जास्त कपडा लागणार आहे, लक्षात ठेवा. समोरच्या बाजूला डिझाईन बनवण्यासाठी इथे आपल्याला थोडासा जास्त कपडा लागणार आहे, असं ठेवून घेते आणि थोडंसं जास्तीचं इथे मी कट करून घेते, हे पहा, अशा पद्धतीने. आता ह्या साडीमधला बाही कटिंगसाठी मी थोडासा कपडा सर्वात आधी बाजूला करून घेते, जेवढा लागतोय तेवढा. इथे आपल्याला फुगाबाही सुद्धा आपण बघणार आहोत, सुंदर अशी. आता इथे बघा, साडीची आपल्याला व्यवस्थित अशी घडी करून घ्यायची आहे, व्यवस्थित एकसारखं पकडायचं आहे आणि घडी करून घ्या. इथे आपल्याला 8 पदरी घडी करून घ्यायची आहे. इथे मी जेवढी आपली शिल्लक साडी असेल ना तेवढी इथे मी पूर्ण साडी वापरणार आहे, म्हणजे आपला घेर सुद्धा इथे भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी. इथे मी बरोबर साडीची 8 पदरी घडी करून घेतलेली आहे. तुमच्या आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता, तुम्हाला किती घेर ठेवायचा आहे आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. बंद बाजू माझ्या बाजूला आहे, लक्षात ठेवायचं आहे. आता इथे खालच्या बाजूला लेस आहे, बघू शकता, आहे अशीच ठेवून देणार आहे मी. आता उंची आपल्याला इथे 33.5 ठेवायची आहे, कारण की तयार आपल्याला 33 ठेवायचं आहे. खालच्या बाजूला तर आपली लेस आहे, त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. फक्त अर्धा इंच वाढून कमर घेरसाठी घ्यायचं आहे. तिथे आपल्याला शिलाईसाठी लागणार आहे, त्यासाठी कमर घेरच्या बाजूला शिलाईसाठी लागणार, त्यासाठी फक्त अर्धा इंच वाढून घ्यायला विसरू नका. 33 मध्ये अर्धा इंच वाढवलेला आहे मी. आता एका सरळ लाईनीमध्ये हे मी कट करून घेते. इथे आपण साडी व्यवस्थित कट करून घेतली, हे पहा, जेवढं उंचीला आपल्याला लागणार आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंचाने जास्त घेतलं, ते लक्षात ठेवा. आता इथे मी काय करणार आहे, पहा, बघू शकता, हे आहे असं ठेवायचं आहे, लक्षात ठेवा. इकडची बाजू सुद्धा आपल्याला कट करायची नाहीये, बंदच ठेवायची आहे. पूर्ण आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या आहेत, लक्षात ठेवा. पूर्ण घेर सुद्धा आपला भरपूर झाला पाहिजे, त्यासाठी. हे पहा, हे सुद्धा मी कट करणार नाहीये, फक्त आपली इथे एवढंच ओपन राहणार आहे, ते फक्त लक्षात ठेवा. इकडे मी ह्या बाजूला कट करणार नाहीये, हे पहा.
असंच बंद ठेवणार आहे. फक्त इथून चुन्या टाकायला आपल्याला सुरुवात करायची. थोडंसं आपलं फिटिंगमध्ये जाणार आहे इथे, मग पूर्ण घेरला आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आणि तसाच जोडून घ्यायचं आपल्याला. एकदम असं सोपं आहे. इथे आपल्याला पाठीच्या बाजूला बांधण्यासाठी नॉट बनवून घ्यायचे आहेत. इथे मी 4 इंचाची पट्टी कट करून घेते. जेवढ्या लागतात तुम्हाला जेवढ्या लांबीला ठेवायच्या आहेत ना तेवढ्या आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता आणि तेवढ्या पट्ट्या तुम्ही ह्या कापडामध्ये कट करून घेऊ शकता. आता ह्या फक्त आपल्याला एकाला एक अशा जोडून घ्याव्या लागणार आहेत. इथे सुद्धा थोडंसं मार्किंग करून मी पट्टी सरळ लाईनीमध्ये कट करून घेते. आता इथे आपल्याला बाही कट करून घ्यायची आहे. घडी करून घ्यायची आहे कापडाची. आपली इथे 4 पदरी घडी झाली पाहिजे. हे पहा अशा पद्धतीने पकडते इकडच्या बाजूला, परत एकदा अशी घडी करून घेते. दोन्ही सुद्धा बाह्या आपल्याला इथे सोबत कट करून घ्यायच्या आहेत. कपडा थोडासा आपल्याला इथे जास्त लागणार आहे चुन्या टाकून घेण्यासाठी. इथे बघू शकता ही आपली ओपन बाजू राहणार आहे आणि ही आपली बंद बाजू होणार आहे, ते लक्षात ठेवा. आता कपडा ह्या बाजूला मी ही बंद बाजू लक्षात ठेवा. इथे मी 15 इंच ठेवणार आहे. लक्षात ठेवा 4 पदरी घडी आहे. इथे आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या. त्यासाठी इथे कपडा मी 15 इंच ठेवणार आहे. म्हणजे घडी 15 इंचची आहे, लक्षात ठेवा. आता उंचीला आपल्याला इथे 9 तयार ठेवायची आहे. 9 इंच उंची तयार ठेवायची आहे, बाहीची उंची. आणि त्यामध्ये 1 इंच वाढून घ्या, म्हणजे 10 वरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे मी 10 इंचावरती मार्किंग करून घेते. हे पहा इथे मार्किंग करून घेतलं. आता तेवढं मी इथे कपडा असं एका लाईनीमध्ये कट करून घेते. जेवढं आपल्याला लागणार आहे ना तेवढं असं मी इथे कट करून घेते. हे पहा इथून सुद्धा मी हे कट करून घेते. आता इथे आपल्याला थोडासा आकार द्यायचा आहे. आता ही बंद बाजू आहे आणि ही आपली ओपन बाजू राहणार आहे. म्हणजे आपले 4 पदर झाले. आता वरून उंचीचं मार्किंग करते ओपन बाजूचं. इथे मी 3 इंचावरती मार्किंग करते. 3 इंच लक्षात घ्या, इकडच्या बाजूला घेते मी 3 इंच. हे पहा इथे असं मार्किंग करून घेते. आतमध्ये 2 इंच ठेवायचं. हे पहा इथे मी 2 इंचावरती मार्किंग करून घेते. आता इथे 1 इंच घेते. इथे सुद्धा आपल्याला इथे फक्त एकच आकार द्यायचा आहे, लक्षात ठेवा. आता इथून हे पहा थोडासा असा इकडच्या बाजूला असा आकार घ्यायचा आहे. बघू शकता हा आकार अशा पद्धतीने. आता फक्त हे मी असं कट करून घेते. एवढंच फक्त, इकडच्या बाजूला नाही. नंतर आपण फिटिंगच्या इथे सुद्धा आपल्याला पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या. त्यासाठी आपण हे नंतर फिटिंग झाल्याच्या नंतर जेवढं आपलं शिल्लक राहील ना तेवढं कट करून टाकू सुद्धा शकतो. लगेच कट करायचं नाहीये. आता इथून हा मी आकार कट करून घेते. हे पहा इकडच्या बाजूला हे पहा असं कट करून घ्यायचं आहे. बघू शकता. आणि मध्यावरती एक मार्किंग करून ठेवा असं. आपल्या इथे दोन्ही सुद्धा बाजूंच्या बाह्या कट करून झाल्या. बघू शकता अशा पद्धतीने. आता इथे आपल्याला सर्वात आधी समोरची बाजू तयार करून घ्यायची आहे. गळा तयार करून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका शिलाई देताना. आता जेवढा ब्लाऊज पीसचा शिल्लक राहिलेला कपडा असेल ना इथला गळ्याचा व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा. आता इथे छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत. पलटी करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या गळ्याचा आकार सुद्धा दिसायला असा व्यवस्थित दिसतो. आता इथे आपल्याला पूर्ण गळ्याला सावकाशमध्ये एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे गळ्याचा आकार सुद्धा तुमचा इथे व्यवस्थित येऊन जाईल. आता इथे आपल्याला पलटी करून एकदम कडेकडेला अस्तर जोडून घ्यायचं आहे आणि कपडा फक्त इथे आपल्याला प्लेनमध्ये करून घ्यायचा आहे. गुढी पडू देऊ नका. सावकाशमध्ये आपल्याला इथे अस्तर जोडून घ्यायचं आहे. प्लेन करून घ्या अस्तर जोडताना, म्हणजे आपल्या गुड्या सुद्धा पडणार नाहीयेत. इथे मी पूर्ण अस्तर जोडून घेतलं. आता इथे आपल्याला जेवढा आपला शिल्लक राहिलेला कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाश कट करून घ्यायचा आहे. जेवढा माझा शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे मी कट करून घेतला. आता इथे आपण फिटिंग करताना मार्किंग केलेलं आहे बघा, त्याच्यावरती बरोबर थोडंसं असं मार्किंग करून घ्या. फिटिंग करताना लक्षात राहील. आता इथे आपल्याला समोरच्या बाजूला डिझाईन बनवण्यासाठी एका बाजूला फक्त कापडाची अशी घडी करून घेऊन एक शिलाई देऊन घ्यायची आहे. आपली इथे पट्टी तयार झाली पाहिजे, म्हणजे काय होतं आपले धागे दिसणार नाहीयेत. आता इथे बघा एका बाजूला मी जोडून घेतलं. आता इथे सुद्धा थोडंसं अंतर ठेवून एक शिलाई देऊन घेते. इथे मी पूर्ण व्यवस्थित असं जोडून घेतलेलं आहे. आता इथे ठेवताना काय करायचं, असं क्रॉसमध्ये ठेवून घ्यायचं आहे. बघू शकता समोरच्या बाजूला अर्ध्या बाजूमध्ये आपल्याला डिझाईन बनवून घेण्यासाठी असं क्रॉसमध्ये ठेवून घ्या.
आपण इथे अशा पद्धतीने पट्टी तयार करून घेतली. असं क्रॉसमध्ये ठेवून घ्यायला विसरू नका. हे पहा अशा पद्धतीने. आणि जर तुम्हाला खालच्या बाजूला जोडायला कपडा कमी पडला तर जोडून सुद्धा घेऊ शकता. जेवढा कमी आहे तेवढा. आता इथे सर्वात आधी काय करायचं, एक शिलाई देऊन घ्यायची आहे. एकदम कडेकडेला आपली शिलाई बसली पाहिजे. आता इथे अशा चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. अर्धा इंच असं अंतराच्या आपल्याला इथे पूर्ण चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आता इथे तुम्ही जवळ टाकायचे असेल तर जवळ सुद्धा ठेवू शकता. आणखीन खूप आपली इथे सुंदर अशी डिझाईन बनवून तयार होणार आहे. एकसारख्या चुन्या द्या फक्त. एकसारखी चुनी पकडायची आहे आणि पिन लावून घ्यायची आहे. म्हणजे काय होईल, तुम्हाला शिलाई करायला सुद्धा एकदम असं सोपं पडेल. आता इथे बघू शकता अशाच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकून घेते. अर्धा इंच, फक्त अर्धा इंचाची एक चुनी आपली इथे आली पाहिजे. तुम्ही मोजून सुद्धा घेऊ शकता. आता जर तुम्हाला खालच्या बाजूला कपडा कमी पडला तर तुम्ही जोडून सुद्धा घेऊ शकता. जेवढा आपला कपडा कमी पडलेला आहे तेवढा. आता इथे बघा मी थोडंसं असं प्रेस करून घेतलेलं आहे. आता इथे आपल्याला हे पलटी करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं जोडून घ्यायचं आहे. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्या. सावकाशमध्ये पकडत आपल्याला हे दोन्ही सुद्धा व्यवस्थित पकडून धरायचं आहे. एकसारखं आलं पाहिजे आपल्याला इथे. आणि शिलाई देऊन घ्या एकदम अशी कडेकडेला. अस्तरच्या कापडावरती आपली शिलाई बसली पाहिजे, लक्षात ठेवा. म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आता इथे बघून घ्या एकदा आपलं व्यवस्थित आहे का. हे पहा व्यवस्थित आहे. आता इथे जेवढं बाहेरच्या बाजूचा आपल्या इथे कपडा आहे का शिल्लक राहिलेला, तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. सावकाशमध्ये कट करून घ्या. आपली इथे व्यवस्थित डिझाईन तयार झाली. आता पूर्ण पिना काढून घ्यायच्या आहेत सावकाशमध्ये. आता ही आपण डिझाईन बनवली आहे त्याच्यावरती आपल्याला हे कुंदन, खडे किंवा टिकली वर्क सुद्धा तुम्ही ह्याच्यावरती करू शकता आवड्यानुसार सुद्धा. आता बरोबर एक टिपका द्यायचा आहे. गमच्या साहाय्याने चिटकवून घेऊ शकता. बरोबर असे पॅक चिटकले जातात. खडे सुद्धा, कुंदन सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता किंवा कलरच्या टिकल्या सुद्धा भेटतात, त्या सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. आता एकसारखं बरोबर. आता इथे तुम्हाला काय करायचं, कमरेच्या बाजूला सुद्धा थोडंसं सोडून द्यायचं आणि आपण बाही जोडणार आहे ना तिथे सुद्धा थोडंसं सोडून देऊन मग चिटकवून घ्या पूर्ण. फक्त खडे, कुंदन चिटकवताना एका लाईनीमध्ये आलं पाहिजे, म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा दिसायला अशी व्यवस्थित दिसेल. आता इथे आपल्याला फिटिंगच्या बाजूला काय करा, तुम्ही 2 इंच सोडून द्या. 2 इंच सोडून देऊन फिटिंगच्या बाजूला चिटकवू नका, ते लक्षात ठेवा. आता इथे आपल्याला फ्रॉकला लावण्यासाठी सुंदर अशी फुले बनवून घ्यायची. 3.5 इंचाची पट्टी कट करून घ्यायची आणि जेवढी लांबीला लागणार आहे तेवढी. इथे आपल्याला 4 फुले बनवून घ्यायची आहेत सुंदर अशी. आता पट्टीची घडी करून घेऊन एक शिलाई देऊन घ्यायची एकदम अशी कडेकडेला. बघू शकता इथे. आता इथे आपल्या सुईचा वापर करा आणि चुना टाकून घ्यायच्या आहेत. हे अशा पद्धतीने बघू शकता. सुंदर आपली इथे फुलाची डिझाईन तयार होणार आहे. खालच्या बाजूला फक्त एकसारखे आपल्या चुन्या आल्या पाहिजेत, एकाच बाजूला फक्त. सावकाशमध्ये एकसारखं आलं पाहिजे. हे अशा पद्धतीने आपल्याला हे तयार करून घ्यायचं. थोडासा धागा खेचून घ्या म्हणजे तुमची डिझाईन सुद्धा व्यवस्थित येईल. आता इथे आपल्याला हे पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आणि इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार सुद्धा बटन वापरू शकता किंवा कलरचे वापरले तरी सुद्धा चालतील. पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. आता इथे पाठीमागच्या बाजूला सुद्धा पूर्ण पॅक करून घ्या आणि धागा तोडताना थोडासा वरच्या बाजूला तोडायचा आहे. बघू शकता इथे मी एवढी फुले सुद्धा तयार करून घेतली. आता इथे थोडंसं अंतर ठेवून आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. शोल्डरच्या बाजूला थोडंसं सोडून द्या फिटिंग करण्यासाठी आणि जोडून घ्यायचं आहे. सुईचा वापर करा शक्यतो, म्हणजे एकदम असं पॅक होऊन जातं. फक्त कलरचा दोरा वापरा. ज्या कलरचा आपला कपडा आहे ना त्याच कलरचा तुम्हाला दोरा इथे वापरायचा आहे, लक्षात ठेवा. किंवा फुलाच्या कलरचा वापरला तरी सुद्धा चालेल. इथे मी पूर्ण फुले जोडून घेतली. आता पाठीची बाजू तयार करून घ्यायची आहे. ही बाजू ह्या बाजूला ठेवून घ्यायची आणि दुसरी बाजू ह्या बाजूला अशी ठेवून घ्यायची आहे. बघू शकता. आता इथे आपल्याला सर्वप्रथम गळा तयार करून घ्यायचा आहे. आता ह्या सुद्धा बाजूचा व्यवस्थित गळा तयार करून घ्यायचा आहे. जेवढा शिल्लक कपडा असेल ना तेवढा इथे आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अस्तरच्या बाहेरचा कपडा थोडीशी अशी कट मार्किंग करून घ्या म्हणजे आपल्याला सुईचं करायला सोपं जातं. हे अशा पद्धतीने आपल्याला हे आता सुईचं करून घ्यायचं आहे आणि एकदम अशी कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या म्हणजे आपला गळ्याचा आकार सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल त्यासाठी.
आता इथे बघू शकता पाठीच्या बाजूला अस्तर जोडून घ्यायचं आहे. अस्तरवरती बरोबर शिलाई देऊन घ्या, म्हणजे जास्तीचा कपडा आपल्याला कट करायला सोपा जातो त्यासाठी. आता इथे सुद्धा बघू शकता हा गळा व्यवस्थित असा तयार करून घ्यायचा आहे. एकदम कडेकडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. सावकाशमध्ये. आता ह्या सुद्धा बाजूचा आपल्याला अस्तर जोडून घ्यायचा आहे. अस्तरवरती बरोबर तुमची शिलाई बसू द्यात, म्हणजे काय होईल, जरी जास्त कपडा राहिला तरी आपण नंतर कट करून टाकू सुद्धा शकतो. आता इथे आपल्याला जेवढा शिल्लक राहिलेला कपडा आहे ना तेवढा सावकाशमध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आणि जिथे आपण फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे ना तिथे थोडंसं मार्किंग करून ठेवा, म्हणजे फिटिंग करताना तुमच्या बरोबर ते लक्षात राहील आपण कुठे मार्किंग केलं होतं ते. इथे आपला दोन्ही सुद्धा बाजूंचा गळा व्यवस्थित झालेला आहे. आता इथे आपल्याला हुक आणि लूप पट्टी जोडून घ्यायची. सर्वात आधी हुक पट्टी थोडीशी कापडाची घडी करून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायची आहे. दाबटीप टाकून घ्यायची आहे. आता कापडाची थोडीशी घडी करून घ्या आणि जोडून घ्या. बरोबर मध्यभागी एक शिलाई देऊन घ्यायची आहे. थोडंसं बंद करून घ्यायला विसरू नका. एक पट्टी जोडून झाली. आता लूप पट्टी जोडून घ्यायची आहे. उलट्या बाजूने जोडून घ्या. थोडंसं बंद करून घ्या, म्हणजे कापडाची घडी करून घ्यायची आहे, लक्षात ठेवा. दाबटीप टाकून घ्यायला विसरू नका. आता इथे 5 नंबरची शिलाई देऊन घ्या. थोडासा कपडा घडी करून 5 नंबरची शिलाई देऊन घ्यायला विसरू नका, म्हणजे हुक अडकवताना धागे नाही तोडले तरी सुद्धा चालतात. पट्ट्या एकसारख्या आहेत का असं बघा आणि मार्किंग करून घ्या. हुक अडकवण्यासाठी एकसारखं मार्किंग करून घ्यायचं. आता इथे आपल्याला कापडावरती त्रिकोणी शिलाई देऊन घ्यायची आहे. बरोबर मार्किंग केलं त्याच्यावरती आपली शिलाई बसली पाहिजे, त्यासाठी समान मार्किंग करून घ्या, म्हणजे आपलं हुक उचललं जात नाहीये. मध्यभागी सुद्धा एक शिलाई देऊन घ्यायची आहे, म्हणजे पट्टी दिसायला व्यवस्थित दिसते. आता इथे बघा दोन्ही सुद्धा पट्ट्या एकसारख्या आहेत का, कमी जास्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवा कमी जास्त होऊ देऊ नका. इथे आपल्याला एक शिलाई देऊन घ्यायची, त्यासाठी असं व्यवस्थित पकडा. अर्धा इंच पकडा इथे आणि एक शिलाई देऊन घ्या. दोन्ही सुद्धा एकसारखं पकडा इथे. हे अशा पद्धतीने पकडलं गेलं पाहिजे आपलं. आता इथे आपल्याला नॉट बनवून घ्यायच्या आहेत पाठीच्या बाजूला बांधण्यासाठी. ह्या पट्ट्या मी एकाला एक अशा जोडून घेते. दुसरी सुद्धा पट्टी जोडून घ्यायची आहे. आता इथे काय करायचं आहे, एक बाजू बंद करा, एक बाजू बंद करायची आहे. सुईचं करायला सोपं जातं त्यासाठी, आणि पूर्ण पट्टी जोडून घ्या. आता दुसऱ्या सुद्धा बाजूची एक बाजू बंद करावी लागणार आहे, म्हणजे सुईचं करायला आपल्याला सोपं जातं. आणि मधून आपण ही पट्टी कट करणार आहोत ते लक्षात ठेवा. त्यासाठी दोन्ही सुद्धा बाजू बंद करून घ्या. इथे सुद्धा थोडंसं असं बंद करून घ्या. आता बरोबर मध्यावरती कट करून घ्या. आता सुईचं करून घ्यायचं आहे हे अशा पद्धतीने. त्यासाठी बाजू बंद करून घ्या, म्हणजे तुम्हाला सुईचं करायला एकदम असं सोपं जाईल आणि तुमची नॉटसुद्धा व्यवस्थित निघेल. इथे हे अशा पद्धत कोपरे फक्त व्यवस्थित काढा. आता इथे दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसलं पाहिजे, त्यासाठी कोपरे व्यवस्थित काढून घ्यायचे आहेत. इथे मी दोन्ही सुद्धा तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला जोडून घ्यायच्या. 1 इंच मार्किंग करून घ्या. 1 इंच लक्षात ठेवा, खालून 1 इंच मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता ते मार्किंग केलं त्याच्यावरती बरोबर अशी ठेवून घ्यायची आहे आणि जोडून घ्यायची आहे. तर दुसऱ्या सुद्धा बाजूची मार्किंग केलं ना आपण 1 इंच, तिथे बरोबर ठेवून घ्या वरच्या बाजूला आणि जोडून घ्यायची आहे. जास्त खाली सुद्धा घेऊ नका, शिलाईमध्ये सापडलं जाईल, त्यासाठी वरच्या बाजूला थोडंसं मार्किंग करा 1 इंच, म्हणजे परफेक्ट होऊन जातं. आता समोरची बाजू उलटी ठेवा शोल्डर जोडून घेण्यासाठी. अर्धा इंच पकडायला विसरू नका. गळ्याच्या बाजूला पकडताना व्यवस्थित पकडायचं आहे. डबल शिलाई देऊन घ्या. गळ्याची बाजू पूर्ण बंद करून घ्या. आता दुसरी सुद्धा बाजू हे असं पकडा व्यवस्थित. गळ्याच्या बाजूला एकसारखं आलं पाहिजे. गळ्याच्या बाजूला कमी जास्त होऊ देऊ नका, लक्षात ठेवा. बंद करून घ्यायचं पूर्ण. डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. वरच्या बाजूला सुद्धा देऊ शकता, धागे निघतात बऱ्याच वेळा. आता इथे बघा आपलं शोल्डर एकसारखं आलेलं आहे का, कमी जास्त असेल तर असं कट करून सुद्धा टाकू शकतो. हे झालं व्यवस्थित. आता दोन्ही सुद्धा पकडा व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघा. बाही जोडण्याआधी हे बघावं लागतं आपल्याला, त्यासाठी असं बघत जा नेहमी.
आता इथे आपल्याला बाही तयार करून घ्यायची आहे. आपण कपडा कटिंग करून घेतला होता. हा साडीमधलाच कपडा होता नेटमधला. आता इथे बघा अशा पद्धतीने ठेवून बघू शकता आपला कपडा किती शिल्लक राहतोय. जास्त राहतोय. आपण इथे जास्त कटिंग करून घेतला होता. आता इथे आपल्याला फिटिंगच्या बाजूला फक्त प्लेनमध्ये घ्यायचं. मध्यावरती मार्किंग करून घेते. आपला किती कपडा राहतोय शिल्लक ते बरोबर आपल्या लक्षात येईल. मग तेवढ्या भागामध्ये बरोबर तुम्ही चुन्या टाकून घ्यायच्या आहेत. आवड्यानुसार सुद्धा ठेवू शकता, मोठ्या छोट्या. इथे पूर्ण बाहीला चुन्या टाकून घ्या. फक्त फिटिंगच्या बाजूला टाकू नका, ते लक्षात ठेवा. नाहीतर इथे पूर्ण बाहीला तुम्ही चुन्या टाकल्या तरी सुद्धा चालतील. खूप सुंदर तुमची बाही डिझाईन तयार होईल. त्यासाठी इथे मी थोडासा कपडा जास्त वापरलेला आहे आणि तुम्ही इथे एकच आकार द्यायचा आहे फक्त, ते लक्षात ठेवा. अर्धा इंच पकडायला फक्त विसरू नका बाही जोडताना. बघू शकता एकदम परफेक्ट झालेला आहे. आता डबल शिलाई देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये डबल शिलाई देऊन घेतली. आता इथे आपल्याला समोरच्या सुद्धा बाजूला ना चुना टाकून घ्यावे लागतात, ते लक्षात ठेवा. इथे हे पहा. आता ह्या चुन्यांची तोंड ह्या बाजूला करा. हे पहा अशा पद्धतीने पूर्ण चुना टाकून घ्या. एकसारख्या टाका म्हणजे तुमची बाही सुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. इथे आपल्या पूर्ण चुना टाकून झालेल्या आहेत. बघू शकता एकदम परफेक्ट. आणि बाही सुद्धा बघू शकता एकदम अशी व्यवस्थित झालेली आहे. आता समोरच्या बाजूला आपल्याला एक पट्टी जोडून घ्यायची आहे. जेवढे लांबीची लागते ना तेवढी ते कट करून घ्या. 2 इंचाची पट्टी कट करून घेते. 2 इंच मार्किंग करून घेऊन पट्टी कट करून घ्यायची आहे. जेवढी लांबीची लागते तेवढी. आता इथे बाही उलटी ठेवून घ्या. ठेवताना उलटं ठेवायचं आहे आणि पट्टी उलटी जोडून घ्या सर्वात आधी. नंतर आपल्याला ती वरच्या बाजूला काढावीच लागते, ते लक्षात ठेवा. पूर्ण जोडून घेतली. अर्धा इंच पकडलेला आहे, लक्षात ठेवा. आता दाबटीप टाकून घेते. आता ही आपल्याला सुईची बाजूने करून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धत थोडीशी घडी करून घ्या आणि जोडून घ्या. एक प्रकारची तिथे आपली पट्टी तयार झाली पाहिजे समोरच्या बाजूला. म्हणजे बाही फिटिंगची बाजू असणार आहे आपली ती तिथे. एकदम कडेकडेला मी एक शिलाई देऊन घेतली. आता इथे सुद्धा एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्या म्हणजे आपली पट्टीसुद्धा दिसायला व्यवस्थित दिसेल. आता दुसरीसुद्धा बाही तुम्हाला त्याच पद्धतीने तयार करून घ्यायची आहे. ज्या पद्धतीने आपण ही बाही तयार करून घेतली तुम्हालासुद्धा ही पद्धत वापरून दुसऱ्यासुद्धा बाजूची बाही बनवून घ्यायची आहे. बघू शकता इथे दोन्हीसुद्धा बाजू मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता इथे काय करा, सर्वात आधी अशा पद्धतीने पकडा आणि इथे फिटिंग करून घ्या. सुईच्या बाजूने पकडून सर्वात आधी, नंतर आतल्या बाजूने बॉक्स फिटिंग करावीच लागते. पण बऱ्याच वेळा काय होतं धागे निघतात. त्यासाठी सर्वात आधी ही शिलाई मारून घ्या. ह्यासुद्धा बाजूची असं पकडा व्यवस्थित आणि एक शिलाई मारून घ्या एकदम कडेकडेला सावकाशमध्ये. हे पहा अशा पद्धतीने. आता एकसारखं आहे का बघा आणि आतमधल्या बाजूला पलटी करून एक कडेला शिलाई देऊन घ्यायची आहे. व्यवस्थित पकडा एकसारखं. एकदम कडेकडेला एक शिलाई देऊन घ्यायची आहे. अजून आपल्याला फिटिंग करून घ्यायची आहे. आता ही सुद्धा बाजू फक्त नॉड आहे ना शिलाईमध्ये सापडू देऊ नका, बाजूला ठेवा थोडीशी. हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित आहे का ते सुद्धा बघा आणि शिलाई देऊन घ्यायची आहे. आता इथे आपलं फिटिंगचं मार्किंग केलेलं आहे. बघू शकता मार्किंग करून घ्या त्याच्यावरती. हे पहा ह्याच्यावरती मार्किंग करून घ्या थोडंसं. आता इथे दंडघेर मोजून घ्यायचा आहे. मी इथे 5 इंचावरती मार्किंग करून घेते. तुमच्या आवडीनुसार सुद्धा इथे तुम्ही ठेवू शकता किंवा मोजून मार्किंग करून घेतलं तरी सुद्धा चालेल. असं मार्किंग करून घ्या त्याच्यावरती बरोबर. हे पहा किंवा असं मार्किंग करून घ्या. टेपचा वापर करा किंवा पट्टीचा वापर करा. आता इथे सुद्धा तीच पद्धत, जेवढं घ्यायचं आहे तेवढंच. इथं असा पट्टीचा किंवा टेपचा वापर करा आणि अशी लाईन ओढून घ्या. बरोबर फिटिंग परफेक्ट येते तुमची. आता इथे आपल्याला सर्वात आधी फिटिंग करून घ्यायची आहे. बंद करून घ्या थोडंसं आणि आपण सर्वात आधी मार्किंग करून घेतलं त्याच्यावरती तुमची पहिली शिलाई बसली पाहिजे. जेवढ्या तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या तुम्ही ते सुद्धा देऊ शकता. 3-4 जेवढ्या बसतील तेवढ्या. जरी फिट्ट झालं तरी आपल्याला ते उसवायला सुद्धा सोपं पडतं.
आता दुसऱ्यासुद्धा बाजूची फिटिंग करून घ्यायची आहे आणि कमरेमध्ये जरा तुम्ही थोडंसं लूज पकडलं तरीसुद्धा चालेल. पाठीमागच्या बाजूला आपण नॉट बनवूनच घेतलेले आहेत. बांधायलासुद्धा मग तुम्हाला सोपं पडेल त्यासाठी. आता इथे जेवढे तुमच्या शिलाई बसतील ना तेवढ्या इथे तुम्ही शिलाई देऊ शकता. 3-4 सुद्धा दिल्या तरीसुद्धा चालतील. छातीमध्ये सुद्धा थोडंसं लूज पकडा किंवा कमरेमध्ये सुद्धा थोडंसं लूज पकडलं तरीसुद्धा चालतं. ते लक्षात ठेवा. आता इथे हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. व्यवस्थित आहे का ते सर्वात आधी बघा. हे पहा इथे मी पूर्ण सुईचं करून घेतलं. बघू शकता दोन्हीसुद्धा बाजू आपल्या इथे परफेक्ट झालेल्या आहेत. आता इथे घेर, सर्वात आधी अस्तरचा घेर फिटिंग मार्किंग केलेला आहे. बघू शकता कटसुद्धा मारलेले आहेत. हे पहा असं मार्किंग करून घ्या. आता दोन्हीसुद्धा हे ओपन करून घ्यायचं आहे. एकावरती एक ठेवा, समोरचा घेर आणि पाठीचा घेर. एकावरती एक ठेवा, फिटिंगची बाजू लक्षात ठेवा. समोरच्या घेरची फिटिंगची बाजू आणि पाठीच्या घेरची फिटिंगची बाजू जोडून घ्या. डबल शिलाई देऊन घ्या. पूर्ण डबल शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. आता ही सुद्धा फिटिंगची बाजू फक्त फिटिंगच्या बाजूवरती येऊ द्यात. नंतर शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. त्यासाठी आपण मार्किंग करून घेतलेलंच आहे. सर्वात आधी त्यासाठी अस्तरचा घेर असं जोडून घ्या म्हणजे तुम्हाला सोपं पडेल फिटिंग करायला सुद्धा. आता इथे बघा हे पहा थोडंसं असं घडी करून घ्या. खालचा अस्तरचा घेर इथे कपड्याची थोडीशी घडी करून घ्यायची, परत एकदा घडी करून घ्यायची आणि शिलाई देऊन घ्यायला विसरू नका. म्हणजे आपले धागेसुद्धा दिसणार नाही आहेत तुम्हाला आणि इथे आपला आकारसुद्धा व्यवस्थित येईल. त्यासाठी घेर भरपूर होतो. त्यासाठी आपण क्रॉसमध्ये मार्किंग करून घेतलेलंच आहे आणि थोडासा असा गोल आकार दिलेलाच आहे. त्यासाठी घेरचा आकार असा व्यवस्थित येऊन जातो. त्यासाठी मग आपले कोपरे निघत नाही आहेत. इथे मी पूर्ण घेर तयार करून घेतला. आता हे आपल्याला पूर्ण सुईचं करून घ्यायचं आहे. सुईचं करायला विसरू नका. इथे बघू शकता एका बाजूची फिटिंग, दुसऱ्या बाजूची फिटिंग. हे सुईचं करून घ्या. लक्षात ठेवा. व्यवस्थित करून घ्या. आता इथे फिटिंगची बाजू आपल्या आतल्या बाजूला गेली. आता इथे लक्षात ठेवा आपण सुईचं केलं म्हणूनसाठी मार्किंग करून घ्या वाटलंच तर. आता इथे लक्ष देऊन बघा कमरेला पुरते का ते सुद्धा बघा. असं ठेवून बघा कमी जास्त आहे का हे अशा पद्धतीने बघायचं आहे. त्यासाठी हे ठेवूनच आपण मार्किंग केलं होतं. लक्षात ठेवा. आता इथे बघा हे साडीचा घेर तयार करायचा आहे. आता इथे बघा आपण फक्त एकच बाजू ओपन ठेवली होती, ह्या बाजूची आणि त्या बाजूची. आता इथे सर्वात आधी एक शिलाई देऊन घ्या. हे म्हणजे पूर्ण साडी तुमची इथे बंद होणार आहे. लक्षात ठेवा ही शिलाई दिली ना पूर्ण साडी तुमची बंद होणार आहे. अर्धा इंच पकडा किंवा जास्त पकडा, 1 इंच पकडलं तरी सुद्धा चालेल. जोडून घेण्यासाठी इथे पूर्ण जोडून घ्या कडेपर्यंत. एकसारखं पकडा इथे व्यवस्थित, फक्त कमी जास्त अजिबात होऊ देऊ नका. थोडंसं बंद करून घ्या कारण की खालच्या बाजूला लेस आहे त्यासाठी थोडंसं बंद करून घ्यायला विसरू नका आणि डबल शिलाई देऊन घ्या. 1 इंच पकडा इथे. पहिली शिलाई देतानाच 1 इंच पकडा. हे बघू शकता खालच्या बाजूला आपली पूर्ण लेस आहे त्यासाठी फक्त आपण अर्धा इंच कमरेसाठी वाढवून घेतलं होतं. आता हे मी पूर्ण सुईचं करून घेते. सुईचं करून घ्या पूर्ण. आता ही पूर्ण आपली साडी बंद झालेली आहे बघू शकता. आता ही आपली सुईची बाजू आहे. लक्षात ठेवा सुईची बाजू म्हणजे वरची बाजू. लक्षात ठेवा. आता अस्तरचा घेर आतमध्ये ठेवायचा आहे. अस्तरच्या घेरची बघू शकता ही फिटिंगसुद्धा आहे. लक्षात ठेवा मार्किंग करून घ्यायचं एक. आता एकावरती एक असं ठेवून घ्या. फिटिंगची बाजू बरोबर फिटिंगच्या बाजूवरतीच आली पाहिजे ते फक्त लक्षात ठेवा. आता इथे हे असं ठेवून घ्या. थोडंसं असं शिलाई देऊन घ्या एक. अर्धा इंच पकडायला विसरू नका. आता चुन्या टाका. मोठ्या मोठ्या टाकल्या तरी सुद्धा चालतील. आवडीनुसार सुद्धा ठेवू शकता. शक्यतो काय करा मोठ्या मोठ्या टाका. इथे मी एक चुनी 3 इंचची ठेवलेली आहे. 3 इंच एवढी मोठी ठेवलेली आहे. लक्षात ठेवा. मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल कारण की जेवढ्या आपण मोठ्या चुन्या टाकू ना तेवढा मोठा तुमचा इथे घेरसुद्धा होणार आहे भरपूर. म्हणजे दिसायला सुद्धा तुमचा फ्रॉकसुद्धा सुंदर दिसणार आहे. त्यासाठी जेवढ्या तुम्हाला मोठ्या चुन्या जमतील ना तेवढ्या सुद्धा तुम्ही इथे मोठ्या चुन्या टाकू शकता. तेवढा तुमचा घेर इथे भरपूर होईल आणि दिसायला सुद्धा सुंदर तुमचं फ्रॉक इथे तयार होणार आहे.
3 इंचाची ठेवा किंवा 3.5 इंचाची ठेवली तरी सुद्धा चालेल. प्रत्येक चुनी मोजून घेतलं तरी सुद्धा चालेल, म्हणजे एकसारखे होतील तुमच्या इथे पूर्ण चुन्या. इथे मी त्याच पद्धतीने पूर्ण चुन्या टाकलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा ही पद्धत नक्की वापरा. आता इथे सुद्धा बघू शकता, जवळजवळ टाकल्या तरी सुद्धा चालतील. इथे मी पूर्ण घेरमध्ये चुन्या टाकलेल्या आहेत. हे पहा अशा पद्धतीने जेवढ्या बसतील तेवढ्या. बघू शकता इथे व्यवस्थित झालेलं आहे. हे पहा एकदम दाटमध्ये टाका, जवळजवळ टाका, म्हणजे घेर सुद्धा तुमचा असे भरपूर होणार आहे आणि दिसायला सुद्धा सुंदर दिसेल. आता हे आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे. लक्षात ठेवा, फिटिंगची बाजू ही सुद्धा आपली फिटिंगची बाजू आहे. उलटं करून घ्या, लक्षात ठेवा. आता ही बाजू आपल्याला सुईचीच ठेवायची आहे. सुईचं ठेवा, हे लक्षात ठेवा. आता इथे आतमध्ये ठेवून द्या. सुईचं ठेवायला विसरू नका. वरची बाजू सुईची ठेवून घ्या. फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरती येऊ द्यात. हे असं. आता दुसरीसुद्धा फिटिंगची बाजू फिटिंगच्या बाजूवरतीच येऊ द्यात. लक्षात ठेवा. हे अशा पद्धतीने इथे पकडा. ही फिटिंगची बाजू म्हणजे घेरची फिटिंगची बाजू आणि वरच्या बाजूची फिटिंगची बाजू एकसारखी पकडा. हे अशा पद्धतीने जोडून घ्या. अर्धा इंच पकडायला विसरू नका. सावकाशमध्ये जोडून घ्या. आणि जर तुमचा खालचा घेर थोडंसं फिटिंगच्या बाजूला अलीकडे थोडंसं शिल्लक, मग ठेवून बघा तुमची फिटिंगची बाजू आपल्या किती राहते. मधला कपडा जर जास्त राहिला तर तुम्ही त्यामध्ये एक चुनीसुद्धा टाकू शकता. ते लक्षात ठेवा. खालचा घेरचा कपडा जर जास्त राहिला त्यामध्ये मग तुम्ही एक चुनीसुद्धा टाकू शकता. फक्त फिटिंगची बाजू व्यवस्थित येऊ द्यात. मधल्या भागामध्ये सुद्धा तुम्ही एक चुनी टाकू शकता. आता इथे आपला आलेला आहे परफेक्ट. हे पहा, फिटिंगची बाजू लक्षात ठेवा. मधल्या भागामध्ये टाका. मग असं ठेवून बघा पुरतंय का. मधला कपडा लूजमध्ये असेल ना, मग तुम्ही मध्यभागी एक चुनी टाकू शकता खालच्या घेरची. फक्त वरचा कपडा आहे असंच राहू द्यात. वरच्या भागामध्ये काहीही करायचं नाही आणि खेचू पण नका. असं पकडा, व्यवस्थित जोडून घ्या सावकाशमध्ये. हे अशा पद्धतीने फक्त खालच्या घेरमध्ये लक्ष देऊन बघत जा, आपलं व्यवस्थित आहे का. जास्त असेल तर एक चुनी टाकू सुद्धा शकता. ते लक्षात ठेवा. आता इथे फक्त आता इथपर्यंत आपलं परफेक्ट जोडून झालं आणि लगेच डबल शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. अर्धा इंच पकडायला विसरू नका. त्याच्यावरती लगेच डबल शिलाई. जोडून झालं ना आपलं तिथपर्यंत, लगेच डबल शिलाई द्यायला सुरुवात करायची आहे. आणि बऱ्याच वेळा काय होतं, वरच्या बाजूला सुद्धा धागे निघतात. मग तिथे सुद्धा थोडंसं वरच्या बाजूला मग तुम्ही एक शिलाई देऊ शकता. म्हणजे तुमच्या 3 शिलाई बसतील इथे. लक्षात ठेवा. आपल्या इथे परफेक्ट घेर जोडून झालेला आहे. दोन्हीसुद्धा बाजू मी परफेक्ट जोडून घेतल्या. आता हे आपल्याला सुईचं करून घ्यायचं आहे. आता इथे आपल्याला गळ्याच्या बाजूला सुंदर अशी डिझाईन बनवून घ्यायची आहे. इथे तुम्ही मण्यांचा सुद्धा वापर करू शकता किंवा कुंदन खडेसुद्धा वापरू शकता. मग चिटकवून घ्यावे लागतील तुम्हाला. आणि मणी लावायचे असतील तर असे सुईच्या साह्याने वापर करू शकता. आणि पूर्ण जवळजवळ लावा, म्हणजे तुमची डिझाईनसुद्धा दिसायला अशी सुंदर दिसणार आहे. अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण गळ्याला डिझाईन बनवून घ्यायची आहे. मणी जोडतानाच एकसारखा आहे का ते सुद्धा बघून घेत जा. ते लक्षात ठेवा. आणि एकसारखे लागले जातील असे जोडून घ्यायचे आहेत. आणि पूर्ण पॅक करून घ्यायचं आहे. गळ्याच्या बाजूला व्यवस्थित फक्त एकसारखं आपलं दिसलं पाहिजे त्यासाठी. इथे मी पूर्ण मणी जोडून घेतले आणि पूर्ण पॅकसुद्धा करून घेतलेला आहे. इथे बघू शकता आपली सुंदर अशी डिझाईन बनवून झालेली आहे. आणि धागा तोडताना थोडासा असा वरच्या बाजूला तोडायचा आहे. ते लक्षात ठेवा. इथे आपली 10 ते 11 वर्षाच्या मुलीसाठी सुंदर अशी फ्रॉक तयार झालेली आहे. बघू शकता. तुम्ही सुद्धा नक्की तयार करून बघायची आहे. आपला गळासुद्धा बघू शकता. इथे आपली बाही डिझाईनसुद्धा बघू शकता. एकदम अशी सुंदर झालेली आहे. तुम्ही सुद्धा नक्की बनवून बघा. एकदम अशी सोपी पद्धत समजून सांगितली. तुम्हाला ना घेरची उंची किती ठेवायची आहे, साडीचा कपडा किती वापरायचा आहे, तुमच्या आवडीनुसार सुद्धा तुम्ही ठेवू शकता. किंवा अस्तर तुम्हाला किती ठेवायचं आहे, तुमच्या घेरच्या उंची एवढं ठेवलं तरी सुद्धा चालेल किंवा 2 इंचाने कमी घेतलं तरी सुद्धा चालतं. आपल्या इथे बघू शकता घेरसुद्धा असा भरपूर झालेला आहे. जेवढ्या तुम्हाला मोठ्या चुन्या जमतील ना तेवढ्या तुम्ही ते मोठ्या चुन्यांचा सुद्धा वापर करू शकता शिलाई देताना. म्हणजे तुमचा घेरसुद्धा भरपूर होणार आहे. ते लक्षात ठेवा. पाठीमागच्या बाजूला आपण नॉटसुद्धा अशा पद्धतीने बनवून घेतलेले आहेत. तुम्ही सुद्धा नक्की अशा पद्धतीने फ्रॉक बनवून घ्यायचा आहे. एकदम अशी सोपी पद्धत आहे. नक्की बनवून बघा.
माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून तुमचे सर्वांचे धन्यवाद.